नमस्कार. मी अयोध्येला जातोय आणि अयोध्येला जातोय हे सांगण्यासाठी व्हिडिओ केलेला नाही. आपला प्रवास नित्याचा असतो. रस्त्यात थांबलो एका ठिकाणी, घरून निघाल्यावर मध्ये रात्रीचा एक मुक्काम केलाय. जरा उशिरा निघालो कारण परवा सकाळ सकाळचं दर्शन माझं होणार आहे. अयोध्येला जातोय, रामाचं दर्शन घेतोय हे सांगण्याचं कारण नाहीये, कारण वेगळं आहे. यावेळेला मुद्दाम अयोध्येला जातोय. मुद्दाम जायचं कारण असं की आता जे सगळं अयोध्येच्या संबंधानं चालू आहे ना, शंका व्यक्त करणं, रामाचे पैसे चोरले म्हणणं वगैरे वगैरे, या असल्या चोरीने आम्हाला काय फारसा फरक पडत नसतो. आणि मी एकटा निघालेलो नाही आहे यावेळेला, हे तुम्हाला सांगून ठेवतो. पलीकडे तम्मा पावले आहेच आहे, मी सुशील कुलकर्णी यायचं आहे. अनालायझरचे आणखी एक माझे सहकारी विजयकुमार स्वामी, जे नेहमीच अनालायझरला पडद्या मागून सगळी मदत करत असतात, ते माझे मित्र आहेतच. सोबत आमचा आणखी एक मित्र आहे, त्याचं नाव बाळू, आम्ही त्याला बाळू म्हणतो, तो सोबत आहेच आहे. आणि अनेक लोकांनी माझ्या सोबत रामचंद्रांसाठी एक निरोप दिलाय. निरोप काय आहे तर त्यांनी सांगितलंय मला की सुशील अयोध्येत जा, माझ्याकडून एक रक्कम, प्रत्येकाची एक रक्कम पेटीत टाक आणि सांग की अजूनही आमची रामावर श्रद्धा आहे, आम्ही रामाविषयी कधीच आमच्या मनात वेगळी भावना आणणार नाहीत. जय श्रीराम. आज अयोध्यामधला जो आपला प्रभू रामजी प्रत्येकाच्या मनामध्ये जेव्हा कोरला गेले, तीच भावना आपल्या सर्वांमध्ये आहे. आणि कोणीतरी कितीतरी त्याचा गडूळपणा करण्याचा प्रयत्न करत असेल तरी पण आज प्रत्येकामध्ये जो आपला राम आहे तो तसाच शुद्ध आहे. आणि ह्याच प्रभू रामजींच्या दरवाजामध्ये आपल्याकडून जेव्हा सुशीलजी जात आहेत, त्यांच्याबरोबर 10,000 रुपयाचं पॉकेट मी माझ्यातर्फे याची श्रद्धा म्हणून देतो आहे. हे फक्त श्रद्धा म्हणजे पैसे नाही, तर ही एक श्रद्धा म्हणून आपण देतो आहे. आणि असे आपण असंख्य गावामध्ये जेव्हा जातो तेव्हा प्रत्येकाची श्रद्धा तीच आहे. त्यामुळे कोणीतरी काहीतरी विचार केला, काहीतरी आपल्या धर्माबद्दल असेल, संस्कृतीबद्दल असेल, त्याबद्दल ती विचारधारा नसावी आणि ती जी श्रद्धा आहे प्रत्येकाने पाळावी, हाच त्यामागे उद्देश आहे. जय श्रीराम. डॉक्टर राजपूत आहेत संभाजीनगरचे, माझे मित्र शशिकांत शिरसाट आहेत. मी ही नावं वेगवेगळी सांगतोय ना तुम्हाला, म्हणजे असं नको वाटायला की एकच प्रकारात सांगतोय. तर आम्ही सगळे रामचंद्रावरती आमची श्रद्धा आहेच आहे आणि ती कमी होणार नाही. आणि अयोध्येत नेमकं काय चाललंय हे जरा बघणं आवश्यक आहे, कारण अयोध्येतल्या स्थितीवरच आपल्याला सगळं कळणार आहे. तिथे लोक येत आहेत का, त्यांच्या भावना काय आहेत, त्यांच्या मनात शंका आहेत का, हे सगळं जरा जाणून घेतलं पाहिजे. यासाठी मी निघालोय. चला, तुम्हालाही सोबत घेऊन जातो आणि अयोध्या दाखवतो. या. हा वटवृक्ष तुम्हाला मुद्दाम दाखवतोय. माझ्या अयोध्येतल्या प्रवासातल्या पहिल्या पडावात मला या वटवृक्षाच्या छायेत राहण्याची संधी मिळाली. एखाद्या वटवृक्षाच्या छायेत राहायला मिळणं ना खूप एक विलक्षण गोष्ट असते. वटवृक्ष यासाठी दाखवतोय की आमचा हिंदू धर्म या अशा वटवृक्षासारखाच आहे. बघा, याचा बुंदा किती प्रचंड मोठा आहे आणि पलीकडच्या बाजूला तुम्हाला त्याच्या विस्तारलेल्या पारंब्या पण दिसतात. आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना ती ही आहे की या बाजूलाही बघा जरा पावले, या पारंब्या पण दाखवा. त्या पारंब्या बघितल्यावर आपण जरा या पारंब्यांच्या मध्ये जाऊन, इकडच्या बाजूच्या माझ्या उजव्या हाताच्या पारंब्याच्या मध्ये मी जाऊन तुम्हाला बोलतो. बघा, गंमत काय आहे की या सगळ्या पारंब्या खाली आल्या आणि त्या स्वरूप त्यांनी बुंद्याचं घेतलं. हा फार मोठा वृक्ष आहे. अर्थात आपल्या महाराष्ट्रा इतक्या वृक्ष इतका मोठा नाहीये, पण आहे. हिंदू धर्म नेमका असाच आहे, असा म्हणजे अगदी असाच आहे. तो विस्तीर्ण वटवृक्ष आपल्या फांद्यांना जमिनीत रोवून इतका स्थिरावलाय. तसा हा वटवृक्ष शेकडो वर्षाचा असेल ना, तसा हिंदू धर्म देखील अशा आपल्या पारंब्यांनी स्थिरावलेला आहे. हिंदू धर्माला धक्का लावू पाहणारे करतात काय माहित आहे? या वटवृक्षाला तुम्हाला संपवायचं असेल तर एक सोपा मार्ग आहे, याच्या सगळ्या फांद्यांना काढून टाका. आपोआप तो कोसळू लागेल, संपू लागेल, किडू लागेल. हिंदू धर्माच्या आस्थेच्या पारंब्यांना, ज्या या मातीशी घट्ट बसलेल्या आहेत, त्या आस्थेच्या पारंब्यांना धक्का लावण्याचं काम चाललंय. एखादा चुकतो. करोडो लोकांच्या मध्ये काही चुकीची माणसं असू शकतात, ते चूक करू शकतात, मी चूक नाकारत नाहीये. पण म्हणून राम मंदिरच व्यर्थ आहे, देवच फालतू आहे, असल्या ज्या काही गप्पा मारल्या जातात ना, त्याला कुठेतरी अटकाव करणं आवश्यक आहे. धर्म आमचा आहे,
आम्ही धर्माचे आहोत, आमचा देवावर विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे. आम्ही अयोध्येला का निघालोय तर श्रद्धेच्या, भक्तीच्या या मजबूत पारंब्यांना अधिक मजबूती देण्यासाठी. विश्वास काय असतो तुम्हाला मी दाखवतो. पावले, आपले जे स्वामीजी झोके घेत आहेत ना, जरा ते दाखवा. विश्वास हा असतो. एवढं मोठं ओझं घेऊन त्या पारंब्या या हिंदोळ्यांवर त्यांना झुलता येत आहे, मस्तपैकी झोका घेता येतोय आणि खात्री आहे त्यांना की आपण पडणार नाहीत, कारण हा वटवृक्ष तेवढा मजबूत आहे. त्याच्या पारंब्या दिसत असल्या जुन्या तरी त्या मजबूत आहेत आणि त्यामुळे याला लटकण्याची हिंमत आमच्यामध्ये येते, असा झोका घेण्याची हिंमत आमच्यामध्ये येते. मीही असा छानपैकी याला ओढून लटकू शकतो, कारण विश्वास आहे. हा वटवृक्ष त्याच्या चांगलं असण्याला अधिक बळकट करण्यासाठी आणि त्याची जाणीव मला होण्यासाठी, तुम्हाला करून देण्यासाठी नाही, मला होण्यासाठी मी अयोध्येला निघालोय आणि तोच प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं अजून आम्ही मजबूत आहोत. मी झोक्याने पुढे आलोय. राम मंदिराचं यश मागं जातोय, पुढे येतोय, मागं जातोय. हा झोका हिंदोळे घेत राहणार आहे आणि या हिंदोळ्यांचा आनंद आपल्याला घ्यावा लागणार आहे. अडचण काय होते माहिती आहे, आपण लगेच ना बापरे 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 करायला लागतो आणि आपल्या बापरे बापरे करण्याने या लोकांचं फावतं. म्हणून तर अगदी आनंदात माझ्या रामावर विश्वास दाखवायला अयोध्येत गेलंच पाहिजे. चला. आमचा प्रवास अयोध्येच्या दिशेने चालूच आहे आणि या प्रवासात आमचं आणखी एक मुक्कामाचं ठिकाण ठरलं ते प्रयागराज. त्रिवेणी संगमावर स्वतःला शुचिर्भूत करून घेऊन त्या गंगा, यमुना आणि सरस्वत्यांच्या संगमात स्नान करून आम्ही डुबकी घेऊन पुढे सरकतोय. आम्हाला गंगा आरतीचाही एक विलक्षण अनुभव घेता आला. ती काही दृश्य मी दाखवतो आणि पुढे आपण जाऊया सरळ अयोध्येत राम मंदिराच्या समोर. मंडळी, फायनली रामदरबारामध्ये आपण हजर झालेलो आहोत. माझ्या मागे तुम्ही बघताय राम मंदिर आहे. कोणीही असो, एक नियम आहे की आज जाऊन शूटिंग करायचं नाही आणि तो नियम आपण पाळणं आवश्यक आहे. म्हणजे उगाच आम्ही रामाच्या बाजूचे म्हणून आज जाऊन शूटिंग करायला मिळू दे असल्या काही भंकस मागण्या आपण करणार पण नाहीत आणि केल्या तरी ते मान्य करणार पण नाहीत. त्यामुळं उगी मोठेपणा दाखवण्यात काही अर्थ नाही आहे. तर राम मंदिराचं दर्शन माझं झालेलं आहे. छानपैकी दर्शन झालंय आणि तुम्हाला मला सांगायला अत्यंत आनंद वाटतोय की या दर्शनाच्या सोबत मी माझ्या खिशातली रक्कम दानपेटीत दान केली आहे. शिवाय अधिकृतरित्या जे देणगी देणार आहे ती गोष्ट वेगळी. मला तुम्हाला त्याच्या आधी अजून जरा फिरवायला सांगतो तम्मा पावलेंना. जरा दाखवा की लोकही मोठ्या प्रमाणात येत आहेत. जरा बघून घ्या, थोडंसं उंचावून घ्या, म्हणजे तुम्हाला सकाळी सकाळच्या वेळेला लोकांना येणाऱ्या रांग तुमच्या लक्षात येईल. म्हणजे असं नाही आहे की लोकांनी नजर फिरवली आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की दर्शनाला येणाऱ्या लोकांची ओघही तेवढाच आहे. तशाच स्वरूपामध्ये लोक येत आहेत. अजूनही त्यांच्या रामावरचा विश्वास कायम आहे. 2-4 भामट्यांनी काही गोष्टी बोलल्या म्हणजे असं होत नाही. मी स्वतः या सगळ्यामध्ये माझी देणगी दिली आहे, दानपेटीत टाकली आहे, अधिकृत देणगी देणार आहे, ज्याची पावती मला मिळणार आहे अशी पण मी देणार आहे. देणार आहे हा सांगायचा हेतू नाहीये, आमचा विश्वास कमी होत नसतो सांगायचा आहे. तुम्ही हे विजयकुमार स्वामी आमचे मित्र सोबत आलेत आणि तुम्ही दानपेटीत देणगी टाकली आहे आणि काही देणार पण आहात. काय हे सगळं? आस्थेचा भाग आहे. माझी आस्था आहे प्रभू रामचंद्रावर. इथे बसलेल्या चोरावर नाही. राम हा सर्वांच्या मनात बसलाय आणि दान देणं आणि देवासाठी, धर्मासाठी करणं हे आपलं कर्तव्य आहे. हेच सगळं बहुतेक लोक कर्तव्य पार पाडतात. आमचे मित्र आहेत, आमचे कॅमेऱ्याच्या मागे असलेले पावले सुद्धा आलेले आहेत, त्यांनीही ते केलेलं आहे. त्यामुळं या सगळ्यांची आस्था, श्रद्धा ही रामावरती कायम आहे आणि ती कायम असणार आहे. मी ज्या वेळेला राम मंदिरात आहे ना, ती वेळ साधारण 8:30-9ची आहे. वातावरण तुम्ही बघताय. मी घामाघूम झालोय, म्हणजे घाम पुसत पुसत तुमच्याशी थांबून बोलतोय.
साधारणतः आत्ता म्हणजे या आभाळ आलेल्या स्थितीमधलं टेम्परेचर आहे 35 डिग्री सेल्सिअस आणि आता होईल ते 40, 42, 43 पर्यंत जाईल. साधारणतः उत्तर भारतातले या महिन्यातलं पर्यटन थोडंसं कमी झालेलं असतं, त्यामुळे उगाच लोकांना असं गर्दी नाहीचा फील येतो. पण तरीही जथ्याने, कारण इथे मोठ्या प्रमाणावर लोक दर्शन घेतात. राम मंदिर दर्शनाची पद्धत तुम्हाला माहिती आहे कशी येते. जथ्याने लोक येत आहेत, दर्शन घेत आहेत, ती गर्दी कायम आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य भारतामध्ये पुरुषोत्तम मास होऊन गेलाय आणि जेव्हा पुरुषोत्तम मास होऊन जातो ना, तेव्हा लोकांचा त्या महिन्यात इतका ओढा असतो मंदिराकडे येण्याचा, इतका ओढा असतो की त्यानंतर लोक पुन्हा आपापल्या कामाला लागलेले असतात. आता बहुतांश सगळ्यांची शेतीची कामं सुरू झालेली आहे, सगळं झालेली आहे, विशेषतः आपल्याकडच्या दक्षिण भारताच्या भागामध्ये. त्यामुळे तो फ्लो, ती ट्रॅफिक जराशी कमी वाटते. बघा, तुम्हाला अजूनही लोकांचे जथ्थे इथून जाताना दिसतील. असा कुठलाही परिणाम या सगळ्यावरती होत नसतो. त्यामुळे उगाच अशा अफवा पसरवणाऱ्यांना मला एकच सांगायचं आहे की आमचा राग रामावर नाही आहे. थोडाफार जो काही असेल ना, तो इथल्या व्यवस्थेवर असू शकेल आणि ती व्यवस्था बदलणं, ती व्यवस्था बाजूला करणं हे आपल्या हातातली गोष्ट आहे, ती आपण सहजपणे करू शकतो. म्हणजे माझाही व्यवस्थेवर राग आहे बरं का, असं नाही की मला राग आलेला नाही. आता मी जेव्हा शूट करत होतो तेव्हा तिथल्या गार्डने मला सांगितलं की चलो निकलो. अरे म्हणलं परवानगी घेऊन आलोय, बाहेर करतोय. नहीं चलो निकलो, यहाँ परमिशन नहीं है, जप्त कर लेंगे, पुलिस के हवाले दे देंगे, अंदर कर देंगे वगैरे वगैरे. ही सगळी भाषा माझ्याशी वापरली होती. त्याचं कारण तुम्हाला मी यासाठी सांगतोय की मला VIP ट्रीटमेंट घेऊन इथे काही दाखवायचं करायचं नव्हतं. बघूया, जी वस्तुस्थिती दिसतेय ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न. त्या गाडचा फोटोही तुम्हाला दाखवतो जो माझ्याशी ज्यानं आलेला केलेली होती. हे सगळं काय आहे तर आमचा विश्वास, आमची श्रद्धा रामावर आहे आणि त्याच्याविषयी आमच्या मनात कधी शंका निर्माण होत नसते. एवढं जरी आपण लक्षात घेतलं तरी पुरेसं आहे. आता तरी तुम्हाला चालत दाखवतो. हे बघा, राम मंदिराचा कळस अजूनही दिसतोय आणि त्यावरची धर्मध्वजा मोठ्या अभिमानानं फडकते आहे. थोडंसं झूम करून दाखवा पावले. धर्मध्वजा अभिमानानं फडकते आहे. दर्शन करून तृप्त मनानं लोक बाहेर पडतानाही दिसत आहेत. आमची रामावरची श्रद्धा अशीच राहील. मी तुम्हाला आणखी एक दाखवतो की मला येताना, म्हणजे मी येणार आहे म्हटल्यावर, आमचे एक मित्र आहेत डॉक्टर जीवन राजपूत जे हॉस्पिटलचे, त्यांनी तर चक्क माझ्याकडे एक रक्कम देऊन सांगितलं की ही रामाच्या चरणी अर्पण करा. गंमत अशी आहे की तिथे आत कॅमेरा नसल्यामुळे ती कशी अर्पण केली मला सांगता यायचं नाही, पण ती झाली आहे. प्रत्येकाच्या रक्कम त्या सुपूर्द होतील. ज्यांनी दिल्यात त्या अनेक आहेत. म्हणजे आमचे मित्र शशिकांत शिरसाट आहेत, ज्यांनी माझ्याकडे काही रक्कम दिली होती ती अर्पण करा ना. आमच्या तम्मा पावलेंची इच्छा होतीच मागं असलेल्या, त्यांनी ते केलंय. स्वामी आणि आमचा बाळू योगेश कदुरे त्यांनी पण ते केलेलं आहे. अशी सगळी माणसं येत आहेत, करतायत, अर्पण करतायत, आपली भक्ती दाखवतायत. आपणही यायचं आहे, भक्ती आपली दाखवायची आहे यासाठी की हे अशा स्वरूपाची आक्रमणं आता होऊ लागले. मी सुरुवातीला दाखवलं ना तुम्हाला, झाड, वडाचं झाड, त्याच्या पारंब्या अशा रुजू लागल्यात, त्या उभारू लागल्यात. त्या पारंब्यांना अधिक मजबूत करणं हे आपलं काम आहे. म्हणूनच तर आपल्याला इथं यावं लागणार आहे.